घरच्या घरी आणि घरातील साहित्यात आज आपण कुल्फी कशी बनवायची ते पाहतोय. तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे, जेणेकरून दूध हे खाली डागू नये यासाठी आपल्याला सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर शक्यतो इथे कढई घेताना जाडबुडाचीच घ्या किंवा कुठलं भांडं जर घेणार असाल तर ते सुद्धा जाडबुडाचंच आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे दूध सगळ्यात आधी छान असं गरम करून घ्यायचं आहे. मस्त याला उकळी देखील आलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि या दुधाला आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात याला सतत असं मिक्स करत आहे, जेणेकरून हे दूध खाली डागायला नको. आणि आपल्याला मोठी कढई किंवा भांडं यासाठी घ्यायचं आहे, जेणेकरून आपण साईडला आपलं दुसरं कामसुद्धा करू शकतो. याची आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि हे दूध थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला. त्यामध्ये आपल्याला ही साखर कॅरमल करून घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे. तुम्ही कुठली कढई किंवा दुसरं भांडंसुद्धा इथे वापर करू शकतात. तर आता इथे आपल्याला साखर घातल्यानंतर याला अजिबात चमचा किंवा कुठलंच काही तुम्ही याला पळी वगैरे लावायची नाही आहे. तर हे कमी गॅसवरती या साखरेला असंच विरघळू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात साखर आपली मेल्ट होऊ लागलेली आहे. आता ही पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर याला हे पहा, अशा पद्धतीने हे तयार होतं. जास्त पण उकळू देऊ नका, नाही तर मग आपल्या कुल्फीला करपट असा वास येतो. मी गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे कॅरेमलची आणि ते थंड होण्यासाठी थोडंसं साईडला ठेवलेलं आहे. तर आता हे पहा, तुम्ही पाहू शकतात की दूधसुद्धा आपलं बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे. चांगलं असं दाटसरपणा या दुधामध्ये येऊ लागलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आता याला परत एकदा आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. बुडापासून या दुधाला आपल्याला हलवत राहायचं आहे आणि एका साईडला एका पळीने आपल्याला एका हाताने हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं यामध्ये आपल्याला कॅरेमल ॲड करायचं आहे. थोडं थोडंच घाला आणि घातल्यानंतर हे थोडंसं फसफसून वरती येतं. त्यामुळे हे थोडं दमाने घालायचं आहे, आरामात घालायचं आहे, जेणेकरून हे आपल्या अंगावर उडू नये यासाठी. तर हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे घातल्यानंतर हे साखरेमध्ये पूर्णपणे दुधामध्ये पूर्णपणे मेल्ट होऊन जाते ही साखर. तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे. जर आपल्याला अगदी गाडीवरच्यासारखी कुल्फी हवी असेल तर तुम्हाला ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं दूध घालून, इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. तर दूध मी हे वेगळं नाही घेतलेलं, 1 लिटरमधलंच दूध थोडंसं काढून घेतलं होतं आणि त्यातलंच आपण दूध यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातल्या ज्या गाठी आहेत आपल्याला पूर्णपणे मोडून काढायच्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला हे यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे पहा, आता यामध्ये ॲड करताना पण हे थोडं थोडंच ॲड करायचं आहे, जेणेकरून आपण जर एकदाच जर घातलं तर यामध्ये काय होतं, दुधामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. कारण कॉर्नफ्लॉवर लगेच घट्ट होतं, त्यामध्ये दाटसरपणा येतो. त्यामुळे हे लगेच आपल्याला थोडं थोडं घातल्यानंतर एका हाताने घालायचं आहे आणि एका हाताने याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात की याला कसा दाटसरपणा येऊ लागलेला आहे. अजून आपण याला एक 5 मिनटासाठी कमी गॅसवरती छान असं शिजून देणार आहोत. जर तुम्ही याला लगेच गॅस बंद केला तर कॉर्नफ्लॉवरचा याच्यामध्ये जो कच्चेपणा असतो तो तसाच राहतो आणि हलकासा त्याचा स्मेलसुद्धा येतो. त्यामुळे याला एक 5 मिनटासाठी कमी गॅसवरती छान असं अजून आपण शिजून देणार आहोत, जेणेकरून आपली कुल्फीसुद्धा एकदम टेस्टी आणि रबडीदार बनून तयार होईल. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि दाटसरपणा यामध्ये आलेला आहे आणि रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. आणि थंड झाल्यानंतर तर अजूनच जास्त दाटसरपणा यामध्ये येतो. तर हे पहा की कसं ओळखायचं की हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते तयार झालं आहे की नाही. तर ते पळीला वरतून त्याच्यामध्ये दाटसरपणा येतो. तर लगेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपलं
मिक्सचर अगदी बरोबर झालेलं आहे. आता त्यानंतर इथे मी एक डबा घेतलेला आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे. तर तुमच्याकडे मोल्ड असतील ह्याचे कुल्फीचे, आईस्क्रीमचे, तर ते तुम्ही इथे यूज करू शकतात त्याचंसुद्धा. नसतील तर या पद्धतीने तुम्ही वापर केला तरीसुद्धा चालेल. आता याला वरतून फॉईल पेपर किंवा बटर पेपर लावून आपल्याला हे 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, जिथे आपण बर्फ ठेवतो ना त्या ठिकाणी. तर पहा 7 ते 8 तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. मस्त आपली कुल्फी बनून तयार आहे. तर याला आपण आता थोडंसं पाण्यामध्ये ठेवूया, जेणेकरून हे लवकर बाहेर येईल यातली कुल्फी. तर इथे तुम्ही सुरी किंवा मग चमच्याच्या साहाय्याने याला बाहेर काढू शकतात. थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचं आहे, लगेच हे डिमोल्ड होतं. तर हे पहा, तुम्ही टेक्स्चर पाहू शकता आणि रंगसुद्धा आपल्या कुल्फीला किती सुरेख आलेला आहे. त्यानंतर आपण यावरती तुम्ही हव्या त्या पद्धतीने याला डेकोरेट करू शकतात. तर मी इथे अशा पद्धतीने याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आईस्क्रीम स्टिक किंवा ज्या कुल्फीच्या काड्या मिळतात त्यासुद्धा आपण या ग्लासमध्ये ॲड करून त्या पद्धतीने सुद्धा कट करून खाऊ शकतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण या कुल्फीला आकार देऊ शकतो. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि या उन्हाळ्यामध्ये मुलांना घरीच बनवून द्या. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत.